सरपंच हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येतेय। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता सीआयडीचा फोकस आहे तो फरार असलेल्या 3 आरोपींवरती। सरपंच हत्या प्रकरणातल्या 3 फरार आरोपींच्या मुसक्या आता सीआयडी आवळणार आहे। सुदर्शन घुले, कृष्णा सांगळे आणि सुधीर सांगळे अशी या आरोपींची नावे आहेत। सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय सीआयडीला आहे। आता सीआयडीने या तिघांवरती फोकस केलाय आणि या तिघांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता यंत्रणा सज्ज झाल्याचं कळतंय। बीड सरपंच हत्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट हीच आहे की आता मेन आरोपी जे संशय त्यांच्यावरती घेतला जातोय असे वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे। म्हणजे त्यांनीच स्वतः सरेंडर ते झाले आहेत सीआयडीकडे आणि आता त्यानंतर सीआयडी उरलेल्या 3 आरोपींच्या मागे लागले आहेत। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। माधव, नेमकं काय कशा यंत्रणा कामाला लागल्या आहेत आणि कशा प्रकारे या 3 आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी प्लॅन तयार केला गेलाय? वैष्णवी, वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता सीआयडी आपले सगळे प्रयत्न, सगळी ताकद आता खुनाच्या आरोपातील मुख्य 3 आरोपींवर लावलेली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार आता सीआयडीनं या 3 प्रमुख आरोपीला अटक करण्यासाठी, त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता वेगवेगळ्या पथकांना वेगळ्या ठिकाणी पाठवण्याचं काम सुरू केलेलं आहे। यातला प्रमुख आरोपी जो आहे तो सुदर्शन घुले, जो खून केलेला आहे सरपंच संतोष देशमुख, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा, त्यातला तो प्रमुख आरोपी आहे। आणि त्याच्यासोबत 2 आरोपी आहेत, एक तर कृष्णा आंधळे, त्याचबरोबर दुसरा सांगळे आहे, सुधीर सांगळे। या तिघांना अटक करणं ही सीआयडीच्या समोर सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे, कारण हे तिघे सापडल्यानंतरच या सगळ्या खुनाच्या प्रक्रियेमध्ये त्या तिघांसोबत आणखी कोण कोण होतं, त्यांच्यासोबत कोण संपर्कात होतं, त्यांनी कुणाला कॉल केलेत, या सगळ्याचा उलगडा होणार आहे। आणि त्यामुळं वाल्मिक कराडला याच ठिकाणी रात्री उशिरा 2:30च्या सुमारास आणण्यात आलेला आहे। बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये इथं लॉकअप आहे, त्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले। सोबतच यापूर्वी अटक केलेले आरोपी ही 3 आरोपी इथेच आहेत। आपण पाहतोय हीच ती बिल्डिंग आपण आता दाखवली, ज्या ठिकाणी आता सध्या वाल्मिक कराडला ठेवण्यात आला आहे आणि आता वाल्मिक कराड नंतर मुख्य 3 आरोपींना ताब्यात घेणं गरजेचं आहे। त्याच मागणीसाठी आपण पाहतोय मस्साजोगमध्ये सुद्धा आज जलसमाधी आंदोलन होणार आहे।